कुत्ताची पार्टी ठाकरे गटाच्या अंगलट, एसआयटीद्वारे चौकशी होणार, फडणवीसांची घोषणा। मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा राईट हँड समजला जाणारा सलीम कुत्ता हा पॅरोलवर असताना नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पॅरोल संपवण्याच्या पूर्वसंध्येला केलेल्या पार्टीत कोण कोण होते, कुणाचा काय संबंध, वरदहस्त कुणाचा याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली। भाजपचे नेते नितेश राणे यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर माहितीच्या मुद्द्याअंतर्गत कुत्ताच्या पार्टीत बडगुजर सहभागी झाल्याची माहिती सभागृहात दिली आहे। मुंबईतील बॉम्बस्फोटात 257 निष्पाप लोकांचे बळी गेले, 700हून अधिक जखमी झाले, सेनेभवन उडवण्याचा प्रयत्न झाला। यातील आरोपी सलीम कुत्ता हा जेलमधून पॅरोलवर बाहेर आला आहे। पॅरोल संपवण्याच्या एक दिवस आधी झालेल्या पार्टीत कुत्तासोबत सुधाकर बडगुजर होते। कुत्ताचा राजकीय गॉडफादर कोण, बडगुजर यांनी कुणाकुणाला फोन केले, फोन मधील सीडीआर तपासावा अशी मागणी करून नितेश राणे यांनी पार्टीतील छायाचित्र व चित्रफित असल्याचा दावा केला आहे। सार्वजनिक बांधकाम व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी गंभीर बाब असल्याचे सांगितले आहे। दाऊद इब्राहिम देशाचा एक नंबरचा शत्रू आहे। एका देशद्रोहासोबत पार्टी नाचगाणे करणारे सुधाकर बडगुजर यांची चौकशी करावी। पार्टीत कोण होते, त्यांचे लागेबांधे काय, कुणाचा वरदहस्त आहे, कोण कुणाला पैसे पुरवतो, या सर्व बाबी समोर येणे आवश्यक आहे। हे सर्व देशद्रोही करत असल्याने पुरावा नष्ट होण्याचा धोका लक्षात घेऊन तातडीने चौकशी करावी अशी मागणी दादा भुसे यांनी केली आहे। या प्रकरणावर तुमचं मत काय, नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।